स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन आणि सत्यशोधक महिला विचार मंच आष्टा यांच्या वतीने आज तांदूळवाडी गावचे सुपुत्र दैनिक तरुण भारत आष्टाचे प्रतिनिधी सुनील एकनाथ पाटील यांना जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे व माजी राज्यमंत्री प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आष्टा येथील हेवन हॉलमध्ये स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी संस्थेचे संस्थापक विजय दनाने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सुनील पाटील हे गेली 24 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात आहेत। दैनिक तरुण भारतचे आष्टा प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहेत। पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। कोरोना संसर्ग आणि महापूर काळात त्यांनी पत्रकारितेबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवले। नुकतीच त्यांची महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे। तांदूळवाडी येथील विवेक ग्रंथालयाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत। आष्टा येथील शिवाजीराव पाटील पतसंस्थेत सल्लागार संचालक म्हणूनही ते काम पाहत आहेत। लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।